संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये सकल हिंदू समाजाकडून भव्य मोर्चा काढला जातोय। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाचा हा मोर्चा आहे। 20,000 हिंदू बांधव सहभागी होण्याचा आयोजकांनी दावा केलेला आहे। सिल्लोडमध्ये हा मोर्चा असेल आणि हजारो सगळे मोर्चेकरी याच्यामध्ये सहभागी होतील असा अंदाज आयोजकांकडून व्यक्त केला गेलाय। सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलंय। प्रतिनिधी सचिन जिरेंकडून अपडेट्स घेऊया। सचिन, मोठ्या संख्येने मोर्चेकरी याच्यामध्ये सहभागी होतील असं म्हटलं जातंय। मुळात मोर्चासाठीच्या मागण्या नेमक्या काय असतील आणि त्या दृष्टीने शहरामध्ये नेमकं काय वातावरण आहे? मागणी अशी आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे त्यांच्या सपोर्टमध्ये केंद्र सरकारने यायला पाहिजे। त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काहीतरी पावले सरकारने उचलली पाहिजे। त्याबरोबर जे अशा ज्या हिंदू आहेत ज्यांच्यावरती असा अन्याय अत्याचार होत आहे त्यांच्या विरोधात आता बांगलादेश सरकारच्या विरोधात किंवा बांगलादेशच्या जे नागरिक आहेत ज्यांच्यावरती हिंदू जे आहेत त्यांच्यावरती अत्याचार होतो त्यांच्या विरोधात हे सर्व मंडळी एकवटलेली आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने सिल्लोडमध्ये मोर्चा होणार आहे। साधारण 20,000 लोक या मोर्चामध्ये सामील होतील अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि साधारण 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान हा मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्यामध्ये सर्व पक्ष संघटना, हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा इतर राजकीय पक्ष असतील हे देखील सामील होणार आहे। जी सचिन, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।